नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप अँड ऑलिम्पियाड सक्सेस हब या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत 2024 स्कॉलरशिपच्या एक्झामला आलेला मॅथ्सचा क्वेश्चन. तर आपण जो क्वेश्चन बघत आहोत तो आहे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर या टॉपिकवर आधारित आहे. तर क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन का विचारला आहे तर द नंबर 78,312, 78,135, 78,351 and 78,531 आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे हे जे आपल्याला 4 नंबर दिले आहेत त्याला अरेंज कसं करायचं आहे आपल्याला, तर डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचं आहे. आणि व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट नंबर. आणि डिसेंडिंग ऑर्डर तयार केल्यानंतर त्या ऑर्डरपैकी जो फर्स्ट नंबर आहे आणि थर्ड नंबर फ्रॉम द राईट साईड आणि राईट साईडकडून थर्ड नंबर यांची जे सम येईल ते सम किती असेल असं या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, तर हे जे नंबर दिले आपल्याला, हे जे 4 नंबर आहेत याला काय करावं लागेल, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला आधी अरेंज करावं लागेल. ठीक आहे. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मी असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर आपला टॉपिक झालेला आहे. आणि डिसेंडिंग ऑर्डर करताना आपण काय करतो, तर सर्वात मोठी जी संख्या आहे, सर्वात मोठी संख्या सर्वात आधी लिहितो आपण, म्हणजे उतरत्या क्रमाने, जे सर्वात मोठी आधी, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी, असं करत करत आपण काय करतो, डिसेंडिंग ऑर्डर रेडी करतो. तर या 4 नंबरपैकी सर्वात मोठा नंबर कोणता आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर बघा 78,000 चारही नंबरमध्ये आहे. तर आपल्याला कम्पेअर कुठे करावं लागेल, हे जे 3 डिजिट आहेत 312, 135, 351 आणि 531, इथे आपल्याला काय करावं लागेल, कम्पेअर करावं लागेल. तर बघा मग याचे सर्वात मोठं काय आहे, ते इथे 300 आहे, इथे 100, इथे 300, पण इथे काय 500 आहे. म्हणजे सर्वात मोठा नंबर कोणता येईल, तर 78,531. ठीक आहे. सेकंड काय येईल, 78,000, इथे बघा इथे काय 312 आणि इथे काय 351, म्हणजे 300 सेम आहे पण 12 पेक्षा 51 काय आहेत, मोठा आहे. म्हणजे मग हा नंबर मोठा 78,351 काय झाला, हा झाला सेकंड स्मॉल नंबर, म्हणजे सर्वात मोठा. हा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सर्वात मोठा नंबर आधी असतो, त्याच्यापेक्षा छोटा हा. आता त्याच्यापेक्षा छोटा कोणता लिहावं लागेल आपल्याला, इथे बघा एक कोणता नंबर झाला, एक हा लिहिला आहे आपण, आणि ह्यात 78,351 पण झालेला आहे. आता ह्या दोन मध्ये बघा 78,312, 78,135, म्हणजे 300 वाला जो नंबर आहे तो काय मोठा आहे. तर आपण लिहून घेऊया 78,312 आणि सर्वात स्मॉल नंबर कोणता आहे तो 78,135. हे काय केलंय आपण, हे सारे नंबर जे आहेत, हे चारही नंबर जे दिलेले आहेत ते आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. ठीक आहे. हे काय झाले, याची डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर तयार केल्यानंतर काय म्हणतात, व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट नंबर. त्या डिसेंडिंग ऑर्डरचा फर्स्ट नंबर कोणता आहे, तर हा आहे. तर हा इथे लिहून घ्या 78,531. आणि सेकंड नंबर कोणता आहे म्हणते की थर्ड नंबर फ्रॉम द राईट साईड. आता आपल्याला इकडून जावं लागेल का, ही झाली याची लेफ्ट साईड, ही काय आहे, लेफ्ट साईड आहे. राईट साईड कोणती आहे तर याची, ही आहे. ठीक आहे, ही आहे याची राईट साईड. तर राईट साईडने बघा मग थर्ड नंबर विचारलेला आपल्याला, हा फर्स्ट नंबर, हा सेकंड नंबर आणि हा काय झाला याचा राईट साईड कडून थर्ड नंबर. तो हा थर्ड नंबर आणि हा फर्स्ट नंबर आपल्याला काय करावं लागेल, याची सम करावं लागेल. म्हणजे इथे ऍडिशन करायची आपल्याला, म्हणजे प्लस हा जो नंबर आहे कसा लिहितो आपण, नंबरच्या खाली नंबर लिहायचा असेल तर राईट टू लेफ्ट लिहितो. म्हणजे काय करावं लागेल, 1च्या खाली 1,
5, 3, 8 and 7. ही काय केली आपण याला व्हर्टिकलमध्ये याची मांडणी केली आहे. आता याची आपण ॲडिशन करूया. 1 + 1 2, 5 + 3 + 5 = 8, 5 + 3 = 8, 8 + 8 16, 16 मधलं काय करायचं आपल्याला 6 घ्यायचं आहे आणि 1 काय करायचं आहे कॅरी करायचं आहे. आणि 7 + 7 14, 14 प्लस कॅरी केलेला इथला 1 प्लस करा त्याच्यामध्ये 14 + 1 15. हे काय आली याची ॲडिशन आली आणि इथे आपल्याला सम विचारलेलीच आहे. तर बघा मग आन्सर काय आला 1,56,882. ऑप्शनमध्ये बघा आन्सर आहे का तर 1,56,882. बघा इथे फर्स्ट ऑप्शनच हा नंबर दिलेला आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन जे आहे ते आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे. तर समजलं मग. तर अशा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर करताना प्रश्न जर आपण व्यवस्थितरित्या समजून घेतला तर आपल्याला सोडवायला काय जाईल सोपं जाईल आणि कन्फ्युजन होणार नाही. चला तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. आणि डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर हे जर तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल मी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा आणि डिसेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डर हे टॉपिक पूर्ण डिटेलमध्ये काय समजून घ्या. ठीक आहे. तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.